त्यामध्ये मग सध्या मानस सरोवरला लोकांचा त्याचा एवढा मोठा आहे आणि आपल्याकडचे सुद्धा महाराष्ट्रातले काही पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत. रिचार्ड टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 गाड्या त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून ते मानस सरोवरला पर्यटक गेलेले आहेत. ती माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. 4 जणांशी संपर्क झालेला आहे. अजून या ठिकाणी मी माझे शेजारी राहणारे कुटुंब परवा 4 दिवसापूर्वीच मला भेटून आम्ही मानस सरोवरला चाललोय म्हणून त्या ठिकाणी गेलेले 4-5-6 दिवसापूर्वी. मला लगेच ही बातमी बघितल्यावर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. पण एक दिवस माझा काही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झाला नाही. पण काल रात्री संध्याकाळी माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. ते मानस सरोवरला त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा जवळपास 37 जण त्यांच्या सोबत आहेत. आता ते कुठले आहेत याची मला कल्पना नाही, कारण मुंबईचे सगळे एकत्र मिळून टूर कंपनी सगळे त्यांना आयोजन करून, मग त्यात काही आंध्रचे पण आहेत, साऊथचे आहेत, इकडचे. आता मुंबईमधून किती जण गेलेले आहेत याची मला कल्पना नाही. आता मी सकाळपासून त्यांना कॉन्टॅक्ट करतोय, पण त्यांचा कॉन्टॅक्ट होतोय, पण ते सुखरूप आहेत. त्यामुळे आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय, आम्ही चाललेले आहेत. पण या ठिकाणी सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो. पण लँडस्लाईड झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत. त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाहीये. मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे. ते सुखरूप आहेत. पुढचं सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा. कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे. अजूनही कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला त्या कळवावं. दिल्लीशी आमचा संपर्क सतत सुरू आहे. 24 तास आम्ही अलर्ट मोडवर आहोत. मला वाटतं अजून कोणाकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर ती निश्चित आम्हाला द्यावी. आपल्याकडनं एक माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे, त्याबाबत काही अर्ज भरून मिळत आहेत का? नाही, अजून कोणी तसं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. पण आम्हाला 25-25च्या 2 बस आपल्या महाराष्ट्रातल्या टुरिस्ट जे आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी गेल्यात अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे. 80 लोक जवळपास आहेत त्यात आपल्या अशी माहिती आहे. आम्ही त्यांचा शोध घेतोय, त्यांच्याशी संपर्क करण्याचा सतत आम्ही प्रयत्न करतो. तिकडच्या सरकारशी सुद्धा आमचा, केंद्र सरकारचा संपर्क सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यात लक्ष घालतायत. मला वाटतं जशी आम्हाला माहिती मिळेल ती आम्ही लगेच तशी त्या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करू. पण अजूनही कुणाकडे काही माहिती असेल तर ती आम्हाला आपण निश्चित सांगावी, म्हणजे मग आम्हाला त्यांचा शोध घेण्यासाठी. आपण जे 80 म्हणतायत, 80 पैकी 4 जणांशी तुमचा संपर्क झालेला आहे, ते किती लोकांच्या सोबत, म्हणजे आता 80 पैकी किती लोक सुरक्षित आहेत, किती तुमच्या संपर्कात आहेत? 4 लोकांशी आमच्या डिपार्टमेंटशी मी आत्ताच बोललो, तर त्यामुळे 4 लोकांचा आमचा संपर्क झालेला आहे. मी सांगितलं की आमचे 37 लोक जे गेलेले गुजराती परिवार आहे ते आहेत. एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांची आई, 3 जण आहेत. तर ते मला भेटूनच गेले होते जायचे 1 दिवस आधी. त्यामुळे ते सुद्धा सुरक्षित आहे. त्यांच्या बसमध्ये सर्व जण, काल रात्रीमध्ये सविस्तर बोलणं झालं. त्यांनी मला व्हिडिओ पण लावला संध्याकाळी की इथे किती छान वातावरण आहे, इथला निसर्ग बघा म्हणून त्यांनी मला व्हिडिओवरच लावला, त्यांनी मला फोन. ते सुद्धा सुरक्षित आहेत. तिथे मुलगा मुलगी तिकडे अमेरिकन आहेत. तिकडे सुट्टीमध्ये इथे आलेले होते 4-8 दिवसात, 15 दिवसासाठी, फक्त फिरायसाठीच पण. आणि म्हणून मला असं वाटतं की ती बस पूर्ण सुरक्षित आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, कारण ते इथून दिल्लीला गेले, दिल्लीहून मग नेपाळला गेले, मग सगळे लोक कलेक्ट करत ही टीम घेऊन जाते टूर्स कंपनी. ते सुरक्षित आहेत. पण अजूनपर्यंत आमच्याकडे संपर्क काही फारसा झालेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत. तिथल्या सरकारशी, तिथल्या सगळी यंत्रणा आहे, आपत्ती व्यवस्थापन, त्यांच्याशी आम्ही बोलतो आहोत. आपली सेना आहे ती सुद्धा तिथे दाखल झालेली आहे. मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही अतिशय अलर्ट मोडवर आहेत. जसंही तपास लागेल, कळेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना कळू. पण सर्वांना मदत करण्यासाठी शासकीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.